विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BSc सेकंड इयर सेम थर्ड चॅप्टर थर्ड अल्डेहाइड्स अँड केटोन्स पार्ट ए चं इंट्रोडक्शन आपण स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय, अल्डेहाइड आणि केटोन्समध्ये डिफरन्स काय असतो, आयसोमेरिक अल्डेहाइड आणि केटोन कशाला म्हणायचे, अल्डेहाइड्स इझिली ऑक्सिडायझेबल का असतात, फॉर्मल्डिहाइड हे एक्सेप्शन कशा प्रकारे आहे आणि सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल केटोन्स कशाला म्हणतात. तर आपण सर्वप्रथम बघूया की कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय. कार्बोनिल कंपाऊंड्स आपण कशाला म्हणायचं, जर कार्बन आणि ऑक्सिजन यामध्ये डबल बॉन्ड असेल आणि दोन व्हॅलेन्सी कार्बनच्या अनसॅटिस्फाईड असतील, म्हणजे त्याला काही अटॅच नसेल, तर त्याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. मग कार्बोनिलचे असे खूप सारे कंपाऊंड्स आहेत, जसे की अल्डेहाइड, केटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, एस्टर्स, अमाइड्स, जे कार्बोनिल ग्रुपपासून तयार होतात. मग आपला दुसरा पॉईंट होता की अल्डेहाइड्स आणि केटोन्स हे कसे तयार होतात कार्बोनिल ग्रुपपासून आणि त्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर हा झाला आपला कार्बोनिल ग्रुप, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. यानंतर बघू आपण दुसरा पॉईंट होता अल्डेहाइड्स आणि केटोन्समधील डिफरन्स काय. कार्बोनिल ग्रुपपासूनच आपण केटोन किंवा अल्डेहाइड तयार करू शकतो, ज्यामध्ये इथे आपण दोन अनसॅटिस्फाईड व्हॅलेन्सीज ठेवल्या होत्या. इथे अनसॅटिस्फाईड व्हॅलेन्सी राहणार नाही जर एका साईडला हायड्रोजन असेल आणि दुसऱ्या बाजूला कार्बनच्या आर ग्रुप असेल. आर ग्रुप म्हणजे कुठलाही अल्काइल ग्रुप असू शकतो किंवा अराइल ग्रुप पण तो असू शकतो. जेव्हा या प्रकारे स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण म्हणतो अल्डेहाइड. म्हणजे अल्डेहाइडमध्ये COOH ही फंक्शनॅलिटी येते. दुसरा जो आपण कंपाऊंड म्हणत आहे की केटोन्स म्हणजे काय. केटोन्समध्ये आपण बघाल की कार्बोनिल फंक्शनॅलिटी असेल, कार्बोनिल ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट असेल आणि दोन्ही बाजूला आर ग्रुप्स असतील. मग ते आर ग्रुप सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. जेव्हा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही बाजूला आर ग्रुप्स अटॅच असतील तेव्हा त्याला आपण म्हणायचं केटोन्स. म्हणजे कार्बोनिल ग्रुपच आहे दोन्ही कंपाऊंडमध्ये, पण जेव्हा एका बाजूला आर ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला हायड्रोजन असेल तेव्हा त्याला अल्डेहाइड म्हणायचं. आणि कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही बाजूस आर ग्रुप असतील, मग ते सेम असो की डिफरंट असो, त्याला आपण केटोन्स म्हणू. तिसरा पॉईंट होता आपला डिस्कस करायचा इंट्रोडक्शनमध्ये की आयसोमर्स किंवा आयसोमेरिक अल्डेहाइड आणि केटोन आपण का म्हटलं त्याला. तर आयसोमर्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. आयसोमर्स कशाला म्हणतात किंवा आयसोमेरिझम कशाला म्हणतात. आयसोमर कधी म्हणू आपण की विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल विथ डिफरंट स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चर वेगळे असतील पण मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच असेल. फॉर एक्झाम्पल, जर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला C4H8O, तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर यापासून आपण अल्डेहाइड आणि केटोन कसे लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर मी लिहिलं CH3, C डबल बॉन्ड O, CH2, CH3, तर यामध्ये 3 आणि 3 6 2 8 हायड्रोजन झालेले आहेत. 1 2 3 4 कार्बन आलेले आहेत आणि हा एक ऑक्सिजन. मग हा ग्रुप कुठला, हा एक आर ग्रुप झाला, हा दुसरा आर ग्रुप, म्हणजे दोन्ही आर ग्रुप असेल तर हा काय केटोन आहे. मग याच फॉर्म्युल्यानुसार हा एक केटोन झाला. दुसरं जर आपण घेतलं तर आपण जर असे लिहिलं CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड OH,
तर 3 2 5 2 7 आणि 8 हायड्रोजन झालेले आहेत. 1 2 3 4 कार्बन आणि 1 ऑक्सिजन. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण C∠OH एका बाजूला R ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला हायड्रोजन आहे, म्हणजे हा काय झाला अल्डेहाइड आहे. म्हणजे एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापासून दोन वेगवेगळे स्ट्रक्चर काढू शकतो. एक केटोन आहे, दुसरा अल्डेहाइड आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आयसोमर्स. म्हणजे अल्डेहाइड आणि केटोन हे आयसोमेरिक फॉर्ममध्ये राहू शकतात. चौथा पॉईंट होता आपला अल्डेहाइड्स ऑक्सिडाइज होतात इझिली. तर अल्डेहाइड्स इझिली ऑक्सिडाइज का होतात, त्याचं रिझन काय आहे की अल्डेहाइडमध्ये आपण आताच बघितलं स्ट्रक्चर की एका बाजूला R ग्रुप असतो, दुसऱ्या बाजूला फ्री हायड्रोजन असतो. हा हायड्रोजन इझिली ऑक्सिडाइज होऊ शकतो. त्यामुळे ते ॲज कम्पेअर टू केटोन्समध्ये काय राहतं की RC∠OR, त्यामुळे ऑक्सिडेशन इझिली होऊ शकत नाही. इथं ऑक्सिडेशन इझिली, या बॉन्डचं ऑक्सिडेशन इझिली होऊ शकतं. त्यामुळे अल्डेहाइड्स आर मोर इझिली ऑक्सिडायझेबल ॲज कम्पेअर टू केटोन्स. त्याचा डिटेल रिझन आपण नंतर घेणार आहे. हे आपण जस्ट इंट्रोडक्टरी स्टार्ट केलेलं आहे. त्यानंतर आता आपण म्हटलं होतं की फॉर्मल्डिहाइड इज एक्सेप्शनल केस. तर फॉर्मल्डिहाइड एक्सेप्शनल केस काय आहे? फॉर्मल्डिहाइड इज अल्डेहाइड. मग फॉर्मल्डिहाइड लिहितो कसं आपण? तर फॉर्मल्डिहाइड आपण लिहितो HC∠OH. मग अल्डेहाइड आहे. अल्डेहाइडमध्ये काय म्हटलं होतं आपण की एका बाजूला R ग्रुप, दुसऱ्या बाजूला हायड्रोजन कार्बोनिलच्या. हा कार्बोनिल ग्रुप झाला, या बाजूला हायड्रोजन आहे पण या बाजूला R ग्रुप नाही आहे. R ग्रुपच्या जागी हायड्रोजन आलेला आहे. त्यामुळे आपण याला म्हटलेलं आहे की हा एकच असा अल्डेहाइड आहे जो एक्सेप्शनल केस आहे की दोन्ही बाजूला त्यामध्ये हायड्रोजन्स आहेत. हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्याला. त्यानंतर आपण म्हटलं होतं की सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल केटोन्स कशाला म्हणायचं? जर R ग्रुप, म्हणजे एक्झाम्पल आपण जर घेतलं की CH3 C∠OCH3, दोन्ही बाजूला CH3 ग्रुप आहे. सारखेच जर R ग्रुप असतील तर त्याला आपण म्हणायचं सिमेट्रिकल केटोन. आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं CH3 C∠OCH2 CH3, तर एका बाजूला CH3, दुसऱ्या बाजूला CH2 CH3 आहे. वेगवेगळे R ग्रुप्स आहेत. म्हणजे हा काय झाला आपल्यासाठी अनसिमेट्रिकल केटोन. तर हे झालं आपलं इंट्रोडक्टरी पार्ट. यानंतरचा व्हिडिओ आपण बघणार आहे, त्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड आणि केटोन्स शिकणार आहे. थँक्यू.